काय काय बघितलं होतं आठवा? काय सांगितलं मागच्या लेक्चरला? फॉर्म्युला आठवतो बघा. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू 1000 K बाय काय असतं खाली सी. फॉर्म्युला लक्षात हवा. याला म्हणतात मोलार कंडक्टिव्हिटी. C for concentration, K for electrical conductivity. Important formula है. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K by C. काय काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये? प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता आपण. मोलार कंडक्टिव्हिटी दिलं जाईल, K दिलं जाईल किंवा C दिलं जाईल, कोणतेही तुम्हाला कळतं का पाहिजे. प्रॉब्लेम बघितला होता आपण. पुढे जाऊ आपण. पॉइंट चालू होता the relation between molar conductivity and concentration, strong electrolyte. चालत नाही का? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय असतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय असतं बोला? NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का? HCl काय असतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स की जो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर, कशामध्ये? वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर 100% काय होतो? डिसॉल्व होतो. काय होतो? 100% डिसॉल्व होतो. म्हणजे 100% NaCl चे काय होणार? Na+ आणि Cl- असा फॉर्म होणार. त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. करेक्ट. HCl मध्ये वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होतं? काय होणार? H+ Cl-. HCl चे मॉलिक्यूल 10 असतील तर इथे 10 H+ काय होणार? 10 Cl-. याला म्हणणार आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग पॉइंट आहे व्हॉट इज द वीक इलेक्ट्रोलाइट. काय असतं वीक इलेक्ट्रोलाइट? CH3COOH ऍसिटिक ऍसिड. याला काय म्हणतो आपण? ऍसिटिक ऍसिड. नॉर्मली आपण त्याला व्हिनेगर म्हणतो. खातात ना व्हिनेगर चायनीज वगैरे? ऍसिड असतो. काय आहे? ऍसिड. HCl काय आहे? ऍसिड. जेव्हा ऍसिटिक ऍसिड आपण वॉटर मध्ये ऍड करणार काय होणार? काय होणार? हा H+ असतो आणि हा बाकीचा हा H+ असतो तर हे काय असणार आहे? CH3COO काय असणार आहे? मायनस. कळलं? ऍसिड मध्ये जर तुम्हाला कधी ऍसिड शोधायचं असेल तर काय शोधायचं? H. इथे एक H दिसतोय म्हणजे हा ऍसिड आहे. किती H आहे? 1H आहे म्हणून 1+. बाकी सर्व असेल ते मायनस. वॉटर मध्ये किती डिसॉल्व होणार? लेस दॅन 30%. लेस दॅन 30%. NaCl किती झालं? ऍसिड किती झालं? HCl अराउंड 100%. जो वॉटर मध्ये अराउंड 100% डिसॉल्व होऊन काय फॉर्म होणार? H+ फॉर्म करणार. त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. हा काय आहे? वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच 30% याचे मॉलिक्यूल असेच्या असेच असतील 70% आणि 30% चं फक्त काय होणार? प्लस मायनस होणार. कळतंय पॉइंट? पॉइंट कळतोय? स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट काय असतो? सिद्धेश कळालं पॉइंट? तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट वरती क्वेश्चन तुम्हाला विचारणार व्हॉट इज द रिलेशन बिटवीन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट इन टर्म्स ऑफ काय? मोलार कंडक्टिव्हिटी. मला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी तर वीक इलेक्ट्रोलाइट साठीचं मोलार कंडक्टिव्हिटीचं एक रिलेशन विचारलं जाईल. मग तुम्ही स्ट्रॉंग साठी काहीतरी डायग्राम क्लूड करा. तर ही तुमची डायग्राम असेल स्ट्रॉंग साठी. डायग्राम सिंपल आहे. अशा प्रकारे तुम्ही ग्राफ क्लूड करा. इथे कॉन्सन्ट्रेशन असणार. कॉन्सन्ट्रेशनचा मीनिंग काय होतो? नंबर ऑफ मोल्स पर व्हॉल्यूम. म्हणजे एका लिटर मध्ये तुम्ही किती ऍसिड टाकताय त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. करेक्ट. आणि ह्या डायरेक्शनने काय असतं? मोलार कंडक्टिव्हिटी. तर रिलेशन मोलार कंडक्टिव्हिटी दाखवायचं. किती मार्क्सला विचारलं जाईल? 2 मार्क्सला. तुम्हाला सांगितलं जाईल की व्हॉट इज रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टिव्हिटी अँड कॉन्सन्ट्रेशन. मग काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन एक्स ऍक्सिस वरती लिहायचं, कंडक्टिव्हिटी वाय ऍक्सिस वरती लिहायचं आणि ग्राफ कसा असतो? ऑब्वियसली असा असतो. याला म्हणतो आपण स्ट्रेट लाईन. हा ग्राफ आहे स्ट्रेट लाईन. मग रिलेशन कॉन्सन्ट्रेशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी मधले एक स्ट्रेट लाईनचा ग्राफ असतो. मीनिंग काय झालं? कॉन्सन्ट्रेशन इकडे वाढत आहे म्हणजे कमी केल्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होते. तेवढं तुम्ही स्टेपमध्ये लिहिणार. ॲज वी रिड्यूस अवर कॉन्सन्ट्रेशन अवर
molar conductivity increases and it is stopped at some point when concentration becomes zero. This zero called as a limiting molar conductivity. म्हणजे एका कॉन्सन्ट्रेशन लास्टला तुम्ही झिरो करू शकता, त्याच्या खाली काय करू शकता का कॉन्सन्ट्रेशन झिरो झालं तिथे एक व्हॅल्यू तुम्हाला लास्टला मिळणार, तिला म्हणायचं लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. मार्क्स पुन्हा जास्त घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्या लाईनचे इक्वेशन लिहिता येतं. काय इक्वेशन कोणी दिलं होतं? फ्रेडरिक कोलार्ज. एक सायंटिस्ट नाव, त्याचं नाव काय होतं? फ्रेडरिक कोलार्ज. बुक मध्ये बघा एक इक्वेशन दिलाय फ्रेडरिक कोलार्जचं. काय आहे? दी मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू, ही लाईन आहे त्याचं लॅम्बडा 0 प्लस, बरोबर ना, मायनस सॉरी मायनस ए अंडर रूट ऑफ सी. हे इक्वेशन दिलं आहे फ्रेडरिक कोलार्जने आणि ती इक्वेशन ह्या लाईनला रिप्रेझेंट करतं. ए काय आहे? कॉन्स्टंट. सी आहे कॉन्सन्ट्रेशन. हे लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, नॉर्मल मोलार कंडक्टिव्हिटी आहे. लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी कधी काढली जाते? व्हेन कॉन्सन्ट्रेशन बिकम्स झिरो. कोणत्याही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन झिरो करा, ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल आणि काही तुम्ही कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, सायंटिस्टने केलेले आहे. कळलं? मग या इक्वेशनचा फायदा होतो काय? तुम्ही कोणत्याही सोल्युशनचं लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी तुम्हाला माहिती असेल तर त्यातनं तुम्ही कॉन्सन्ट्रेट टाकून त्याची कंडक्टिव्हिटी काढू शकता. मग पॉईंट आहे की कंडक्टिव्हिटी चाललं काय? जे चाललं आहे कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर काय कंडक्टिव्हिटी ऍक्च्युली? कंडक्टिव्हिटी म्हणजे तुमचं हे ऍक्च्युली आपण इलेक्ट्रोलिसिस चॅप्टर शिकतो आहोत. जे वायर मधनं जर इलेक्ट्रॉन जात असतील तर आपण त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. काय म्हणतो? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. जे वायर मधनं जेव्हा इलेक्ट्रिसिटी जाते त्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो. ह्या वायरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली आहे. म्हणजे काय म्हणणार तुम्ही? माझ्याकडे कॉपरची वायर आहे, आयर्नची वायर आहे. कोणाची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली असणार आहे? कॉपर ऑब्वियसली. पण एक सोल्युशन आहे, इथे बॅटरी आहे आपल्याकडे प्लस मायनस, यातनं इलेक्ट्रिसिटी जाते ना, शिफ्ट होते ना, होते की नाही? मग याला तुम्ही म्हणणार या सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नाही. या सोल्युशनची काय करणार तुम्ही? मोलार कंडक्टिव्हिटी. काय करणार? मोलार कंडक्टिव्हिटी. तर सोल्युशनची आपण मोलार कंडक्टिव्हिटी काढतो आणि ती मोलार कंडक्टिव्हिटी कशावरती ठरतं? कॉन्सन्ट्रेशन वरती आणि की कंडक्टिव्हिटी वरती, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वरती. म्हणजे तुम्हाला कळतं आहे की कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे मोलार कंडक्टिव्हिटी ऑब्विसली कमी होते. म्हणजे तुम्हाला एक सोल्युशन दिलं आहे, सोल्युशन मध्ये HCl ऍड केलेलं आहे वॉटरमध्ये आणि बॅटरी यूज केला आहे. ठीक आहे? तर हे बल्ब आहे. काय होणार? इथे बल्ब आहे, हे HCl आहे आणि त्यामध्ये वॉटर ऍड केलेलं आहे. मग तुम्हाला ह्या इक्वेशन मध्ये एवढं तरी कळायला पाहिजे की मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशनमुळे कमी होते, म्हणजेच हे सोल्युशन इलेक्ट्रिकला चांगल्या प्रकारे कंडक्ट करू शकत नाही कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे. मग ह्या ऍसिडमध्ये पाणी ऍड करत जा, तुमचा बल्ब चांगल्या प्रकारे ग्लो व्हायला लागेल. म्हणजेच ते सोल्युशनची आता कंडक्टिव्हिटी वाढली आहे. आपण उलट विचार करतो, आपण काय म्हणतो, एक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये HCl जास्त टाकलं तर त्यातनं काय होईल? H+ जास्त तयार होतील, आयन जास्त तयार होतील ना, आणि त्यातनं इलेक्ट्रिसिटी जास्त जाईल. बरोबर आहे की नाही? पण ऑब्विसली रूल वेगळा सांगतो. रूल म्हणतो एवढं काही आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्मची गरज नाहीये, कॉन्सन्ट्रेशन कमी करा, कंडक्टिव्हिटी चांगली मिळते. कळला पॉईंट? डायल्यूट सोल्युशन्स मधनं इलेक्ट्रिसिटी चांगली वाहते, जे पाणी जास्त असतं, ऍसिड वगैरे काय असतं कमी असतं. लॉ समजतो आहे, फॉर्म्युला सेन्स समजतोय का? आपण शिकतो काय आहे बस एवढंच. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला या 3 व्हॅल्यू दिल्या असतील ते काढा. 2 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला हे विचारलं जाईल की मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशनचं ग्राफ काय, आणि कोणासाठी? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. तर एक स्ट्रेट लाईन मारायची, इथे लिमिटिंग सांगायचं व्हेन कॉन्सन्ट्रेशन बिकम 0 असं नाही, इथे कॉन्सन्ट्रेशन 0 करायचं. हे इक्वेशन दिलं तर बेस्ट. पॉईंट आहे वीक इलेक्ट्रोलाइटसाठी काय, कोणासाठी? वीक इलेक्ट्रोलाइट. एक स्ट्रॉंग असेल तर कोणतरी वीक असतो, एक टॉपर असेल तर एक गदाधार असतो ना. मीडियमचा काही प्रश्न नाही आपल्याकडे. चला, मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन कसं असतं तुमच्या हे दिसत नाहीये ब्ल्यू व्हिडिओ मध्ये दिसतात. एक काम कर, मला तुझं रेड कलरचा पेन फेवर आहे का? पेन नाही एवढं काही समजत नाही. हे बघा, सिलेबस भरपूर इलिमिनेट आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला कंपल्सरी येणारच आहे. ग्राफ बघा तुमच्या बुक प्रमाणे ड्रॉ करू. काय करायचं, आपण कोणासाठी काढतोय आता? वीक इलेक्ट्रोलाइट.
स्ट्रॉंग समजला ग्राफ. वीक साठी तुम्ही इथेच ड्रॉ करू शकतात किंवा तुम्ही करू शकतात. मी इथेच ड्रॉ करतो. काय करावं लागेल बघा, ग्राफ अशा प्रकारे काढलाय. हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजेच काय 30%च्या पेक्षा जास्त वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे त्याच्यात 30%च्या वरती आणि स्ट्रॉंग होत नाही. आणि स्ट्रॉंग मध्ये काय मोर दॅन 30%. क्लिअर होतंय. एक्झाम्पल इथे तुम्ही सांगितलं तुम्हाला. मग अशा प्रकारे तुम्ही लाईन ड्रॉ करणार. मग काय स्टेटमेंट देणार तुम्ही इथे, बोला काय होणार याच्यामध्ये. काय म्हणू शकता तुम्ही, ह्या लाईन मध्ये आणि ह्या लाईन मध्ये काय डिफरन्स आहे, काय लिहू शकता तुम्ही. ग्राफ काढा, ही मोलार कंडक्टिव्हिटी अशा प्रकारे तुम्ही ग्राफ काढा. काय लिहिणार तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झाल्यावरती मोलार कंडक्टिव्हिटी वाढते कमी होते. काय होतंय, मी जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं सोल्युशनचं वीकचं तर काय होतंय, कमी होते ना. ग्राफ सेमच आहे, ग्राफ सेम आहे, फक्त एकच फरक आहे, यामध्ये स्ट्रेट लाईन आहे, यामध्ये स्ट्रेट लाईन नाहीच आहे, बस एवढा डिफरन्स आहे. पॉइंट कळतोय का, एक कर्वेचर आहे ते. ठीक आहे, याला तुम्ही हायपर पॅराबोला म्हणू शकता का, हायपरबोला म्हणू शकता. माहिती की नाही हायपरबोला पॅराबोला कोणता शेप दिसतोय, हायपरबोला का पॅराबोला आहे, हायपरबोला आहे. ठीक आहे, तर तुम्ही फक्त इथे एवढं मेन्शन करणार की वीक इलेक्ट्रोलाइट साठी की अशा प्रकारचा ग्राफ मिळणार, कॉन्सन्ट्रेशन कमी करा, कंडक्टिव्हिटी वाढते. एवढे स्टेटमेंट दिलं तर तुम्हाला चालेल. काही डाऊट आहे नाही. आणि आता इथे बघा तुम्ही एक वीक इलेक्ट्रोलाइट साठी एक गप्पा अजून आहे की बस एवढंच तुमच्या बुक मध्ये आहे, असं काही मोठं लिहिलं नाही. आणि शेवटी म्हटलंय तर कर डज नॉट अप्रोचेस लिनियरली. कर ही लिनियर नाही, लिनियर आहे का नाही. मग तुम्ही फक्त म्हणायचं की स्ट्रॉंग साठी लिनियर असते की लिनियर नसते. आणि लास्टला आहे कोलाज लॉ, बस मग डज नॉट अप्रोचेस लिनियरली, बस एवढंच लिहिलंय, काही मोठी गोष्ट नाही. सर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. कोणाचं वॉट म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशात जास्त आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये. बघा इलेक्ट्रोलाइट मध्ये कंडक्टिव्हिटी, आता ही जी कॉन्सेप्ट ही ग्राफ ठरवणार आहे. आता हे बघा एक सोल्युशन आहे, त्यामध्ये तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही डील करा. आता हे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कॉन्सन्ट्रेशन घेऊ आपण. चला स्ट्रॉंग इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन आहे, वीक इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन सेम आहे ना, मी इथे काही मार्क करणार 2 वगैरे 0. समथिंग वगैरे. बघा बरं कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी चांगली करू शकते, काय वाटतं तुम्हाला. त्या सेम कॉन्सन्ट्रेशनला स्ट्रॉंगची जास्त असू शकते का वीकची जास्त असू शकते. स्ट्रॉंगची. वीक मध्ये प्रॉब्लेम काय, वीकची इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी ही इथे वाढते, एकदमच नल कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर ती शार्पली वाढते. पॉइंट काय आहे, वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी वाढत नाही आणि मग एकदम वाढायला सुरुवात होते शार्पली. स्ट्रॉंगचं तसं नाही, स्ट्रॉंगचं जसं तुम्ही वॉटर ऍड करत जाणार ती नॉर्मली वाढते. हाच तर मग लिहायचं त्याला. वीक इलेक्ट्रोलाइट एकदम रिॲक्ट करतात शार्प, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पॅरलल रिॲक्ट, लिनियर आहे ना ते, एकदम स्मूथ ग्राफ आहे, काय मोठं नाही. 2 मार्क्सला एक ग्राफ काढा संपवा, काही जास्त. नेक्स्ट आहे कोलाज लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन, पेपरला विचारला जाऊ शकतो. कुठे गेलं मागे पेपर आहे ना कोलाज लॉ, बघा जे नसेल ते आधी बघून ठेवायचे. यामध्ये काही इश्यू पेपर आला की काय लिहायचं, ग्राफ आले तर नाही लिहायचं मला इश्यू. चला पुढचं पॉईंट बघ, पटकन आहे का, आहे का. तर नेक्स्ट आहे कोलाज लॉ. पेपर मध्ये फिलिंग बघा, सायंटिस्ट आहे त्याच्यामुळे नीट लिहा. कोलाज, कोहलाज, LRAUSH, इथे नाही ऍक्च्युअली. कोल्हाश लॉ. तर कोल्हाश लॉचा एक लॉ आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. कोणासाठी लिहितो आपण, तर आयन्स साठी लिहितो. कशासाठी लिहितो, आयन्स. कोल्हाशचा लॉ कोणाच्या रिलेटेड आहे, आयन. आयन समजतात ना, आयन्स म्हणजे प्लस मायनस. मग कोल्हाशच्या लॉचं स्टेटमेंट आधी वाचतो, शॉर्टकट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. बघू आपण शॉर्टकट मध्ये असंच लिहा. लॉ सेज दॅट द इनफायनाइट डायल्यूशन ईच अँड मायग्रेट इंडिपेंडेंटली. हे बघा इनफायनाइट डायल्यूशन वर्ड तुमचा यूज झाला पाहिजे, इनफायनाइट डायल्यूशन. म्हणजे तुम्हाला एक असं प्रकारचं सोल्युशन बनवायचं आहे जे इनफायनाइट डायल्यूट असलं पाहिजे. इनफायनाइटचं मीनिंग काय होतं माहिती तुम्हाला, एक 10th CBSE मध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे 10th च्या बुक मध्ये.
एक कलर सोल्युशन असतं आणि एक सिम्पल सोल्युशन असतं. कलर मधलं 10% त्या सोल्युशनमध्ये टाकायचं. कशामध्ये? साध्या सोल्युशनमध्ये. पुन्हा ते कलर होतं, त्यातलं पुन्हा 10% घ्यायचं, पुन्हा साध्या सोल्युशनमध्ये टाकायचं. फेंट होत जाईल ना ते. असं फेंट करत करत जायचं इन्फायनाईट. माहित नाही, लॉ म्हणतो इन्फायनाईटचा. काय म्हणताय? त्या छोटेसे पार्टिकल कुठं राहतील, कळतंय ना? तर असं भरपूर डायरेक्ट सोल्युशन घ्यायचं की त्याचं इन्फायनाईट आपण त्याला म्हणतो. डायरेक्ट ते ग्राफ असं समजतंय तुम्हाला, वीक इलेक्ट्रोलाइट हा ग्राफ मीट करतो का कुठे? नाही. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशनला तो मीट नाही करताय. म्हणजे इन्फायनाईटचा मिनिंग असतो की तिथे मॉलिक्युल्स तर असतात टाकलेले आहेत, पण ते आपल्याला माहित नाही किती लागेल. भरपूर डायरेक्ट झाला इन्फायनाईट. मग पॉइंट काय आहे? ईच आयन मायग्रेट इंडिपेंडेंटली. हा जो आयन असतो तो मायग्रेट करतो इंडिपेंडेंटली. Each ion migrate independently and contribute to total molar conductivity. Spelling नंतर बघून घेऊ आपण. Irrespective of nature of ion. हे बघा, पॉइंट लक्षात घ्या. आधी रूल लिहितो. काय बघा, दिस इज मोलार कंडक्टिव्हिटी. इथे लिहिलाय n लॅम्बडा प्लस 0 n मायनस लॅम्बडा मायनस 0. ओके, पॉइंट लिहा आपल्याला इथे. तर लॅम्बडा 0 म्हणजे काय दिसतंय का? दिसत नाही. एकदमच ते टाकायला घ्यायचं आहे का? ब्लॅक कलर कुठे आहे का? आहे त्याच्यामध्ये आवाज येतो. सर बिफोर टाका. आणि पण पुढे मागं बघा, कोलार्स लॉ वगैरे एकदम सिंपल आहे, फक्त थोडं डोकं वापरायचं आहे. बोर झालं की सांगा बरं. बोर नाही होतं सिद्धेश? हाँ चलो, पॉइंट है तिथे. लॅम्बडा 0 काय लिहिलं आपण? सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. आता सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा प्लस मध्ये मार्क केलेला आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन. लॅम्बडा प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन आणि हा अनायन. फोकस करा. कोलार्स लॉ तुम्हाला विचारला जाऊ शकतो चुंबकाला. व्हॉट मीन बाय कोलार्स लॉ? तर तुम्ही म्हणणार इनफायनाइट डायल्यूशन. तुम्ही एक सोल्युशनचं बनवणार, एक सोल्युशन घेणार, त्याला तुम्ही डायल्यूट करणार, डायल्यूट म्हणजे त्यात वॉटर ऍड करत जाणार आणि त्या डायल्यूट सोल्युशन मध्ये काही आयन्स असणार. ऑब्विसली आयन्स असणार, काही प्लस असणार, काही मायनस असणार. याला कटायन म्हणणार, याला आपण अनायन म्हणणार. आणि हे जे कटायन अनायन त्यामध्ये तयार होतील. हो, इकडे लक्ष द्या. जे होतील त्यांचं स्वतःचं काय असेल? कंट्रीब्युशन असेल. काय असेल? स्वतः आयनचं कंट्रीब्युशन असेल. कशामध्ये कंट्रीब्युशन असेल? तर ह्या टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये असेल. म्हणजे हा टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये असेल. आणि हे त्याच्या नेचरवरती डिपेंड करणार नाही. इरिस्पेक्टिव्ह द नेचर ऑफ द आयन. तो आयन कोठून आलेला आहे याच्यावरती डिपेंड करणार नाही. किंवा लॉ थोडासा ऐकायला वेगळा वाटू शकतो. पुन्हा सांगतो आहे, एक सोल्युशन घ्या. एक सोल्युशन आहे, एक वॉटर आहे. चला वॉटर आहे इथे. यामध्ये तुम्ही काहीतरी ऍड केलं समथिंग, त्याला एक्स म्हणू आपण. त्या एक्स आणि वाय असं असेल. NaCl प्लस मायनस असेल ना,
मग त्या प्लस मुळे काहीतरी आयन्स तयार होतील, तर प्लस मुळे लॅम्बडा प्लस लॅम्बडा सॉरी एक्झाम्पल एक्स वाय आहे प्लस मायनस आहे, वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काय होईल, प्लस मायनस त्यांचे आयन तयार होतील आणि ह्या प्लस मायनस आयन जे असतात ते ह्या सोल्युशन मुळे काहीतरी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचे काय आहे, सॉरी चांगलं हे कळलं काय आहे, जार आहे, इलेक्ट्रोड्स आहे, बॅटरी आहे, यामध्ये आपण टाकलेलं आहे एक सोल्युशन, त्याच्यामुळे प्लस आणि मायनस फॉर्म झाले, करेक्ट. इनफायनाइट डायल्युशन सोल्युशन आहे, इनफायनाइट म्हणजे काय, त्यात वॉटर भरपूर ऍड झालेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं की ह्या सोल्युशनची स्वतःची कंडक्टिव्हिटी काय आहे, ह्या सोल्युशन मधनं किती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते, त्याला आपण म्हणू टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. वायर नाही ना ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काढू, मग त्याची काढण्यासाठी ही आता मला सांगा सोल्युशन्स मध्ये कोणामुळे कंडक्टिव्हिटी तयार झाली आहे, आयन्स मुळे. आयन्स पण झाले ना, आयन्स इलेक्ट्रॉन्स असतात का, ऑब्विसली नाही. सोल्युशन्स मध्ये इलेक्ट्रॉन नसतात, काय असतात, आयन्स असतात. मग ही जी कंडक्टिव्हिटी, कोलाज फक्त काय म्हणतो की जी कंडक्टिव्हिटी ह्या सोल्युशनची आहे, यातनं जी इलेक्ट्रिसिटी मूव्ह होणार आहे ती ह्या प्लस आणि मायनस, कटायन आणि अनायन यांचं कंट्रीब्युशन असतं. काय असतं, यांचं कंट्रीब्युशन असतं इंडिव्हिज्युअली. म्हणजे इंडिव्हिज्युअली प्लस आपलं कंट्रीब्यूट करतो मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये आणि मायनस कंट्रीब्यूट करतो, आणि त्या प्लसचं जे कंट्रीब्युशन असतं त्याला म्हणायचं लॅम्बडा प्लस, म्हणजे दी मोलार कंडक्टिव्हिटी ड्यू टू लॅम्बडा प्लस आहे. लॅम्बडा मायनस म्हणजे दी मोलार कंडक्टिव्हिटी ड्यू टू लॅम्बडा मायनस आहे. मग इथे प्लसने आपली कंडक्टिव्हिटी तयार केली लॅम्बडा प्लस, मायनसने केली लॅम्बडा मायनस, त्याला आपण प्लस केलं म्हटलं टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. पॉईंट समजला. मग आता लॅम्बडा प्लस किती होते, तर आपण त्याला n नंबर ऑफ मोल्स दाखवतो. n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. 1 मोल म्हणजे काय, 6 समथिंग समथिंग पार्टिकल. कळालं, जेवढे मॉलिक्यूल असतील तेवढं मल्टिप्लायला त्याचं कंडक्टिव्हिटी मल्टिप्लाय करा. पॉईंट करतोय. वाय एकदम सिंपल आहे बघा, हा आयन आहे प्लस, त्याचं स्वतःचं कंडक्टिव्हिटी आहे, तो किती आहे ते मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की ते प्लस मुळे किती कंट्रीब्युशन तयार झालं आहे. करेक्ट. मायनस मुळे ही त्याचं स्वतःचं मोलार कंडक्टिव्हिटी मायनसचं स्वतःचं लॅम्बडा मायनस आहे. एन काय दाखवतोय की ते किती आहेत, मग किती मल्टिप्लाय बाय त्यांचं कंट्रीब्युशन तयार होईल ना. कोलाज म्हणतो त्या दोघांना प्लस करा, तुम्हाला त्या सोल्युशनचं कंडक्टिव्हिटी मिळेल. समजलं. म्हणजेच कोलाजला म्हणायचं आहे की सोल्युशन मध्ये आयन्स असतात, आयन्स मुळेच त्या लिक्विड मध्ये इलेक्ट्रिसिटी मूव्ह करते. प्लसचं स्वतःचं कंट्रीब्युशन असतं, त्याला लॅम्बडा प्लस लिहायचं, त्याला कटायन म्हणायचं. मायनसचं स्वतःचं कंट्रीब्युशन असतं, त्याला मायनस म्हणायचं, दोघांना प्लस करायचं. सोल्युशनचं कंडक्टिव्हिटी करताय, डोक्याच्या वरती जाईल पण सिंपल आहे. सर मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला काढावं लागेल किती दिली. मोलार कंडक्टिव्हिटी आधी आपण इथून ठरवली, तुम्हाला आयनची दिलेली असते आणि विचारलेलं असतं सोल्युशनची काढा. करताय, आयनची दिलेली असते प्लस करा, सोल्युशनची मिळाली, संपलं. बस लॉ आधी समजलं का मला सांगा. लॉ मध्ये काय आहे, लॉ एकदम सिंपल आहे बघा. कोलाजचं म्हणणं काय आहे, आपण म्हटलं ना की हे बघा, लॉजिकली तुम्ही जेव्हा आता थोडं थिओरिटिकली जाल तर थिओरिटिकली सांगतो तुम्हाला. ही वायर आहे मेटलची, कॉपर, पाचवी शिकवला जातं, यामध्ये इलेक्ट्रिसिटी काम करते. एक कॉपरची वायर आहे, त्याला इथे बॅटरी लावतो, प्लस मायनस, सॉरी प्लस आणि मायनस, आणि इथे एक बल्ब लावतो. इथं समजताना सर्किट काही चांगलं निघत नाही, समजतं तुझं चांगलंच काढ. ते माझ्या हाताला असं सवयच नाही इथे अशी. आता इथे सर कसं भाडे देतात, सवयच नाही आपल्याला अशी. आता बरं वाटतंय का डोळ्याला. सर तुम्ही डायरेक्ट बॅटरीला टर्मिनल कनेक्ट केला. अच्छा, ही बॅटरी आहे. आता एक कॉपरची वायर आहे. आता कळत एकदम चांगलं आहे. आता यातनं मला सांगा की हा बल्ब ग्लो करतोय, इलेक्ट्रॉन्स चालले आहेत, ह्या वायरमधून काय इलेक्ट्रिसिटी मूव्ह करते, काय रिझन आहे, कंडक्टर आहे, बरोबर, कंडक्टर आहे. पुन्हा हात कसं चालला,
कंडक्टर करेक्ट. म्हणजे काय कंडक्टर म्हणजे काय होतं नेमकं कंडक्टर मध्ये चार्जेस फ्लो होत असतात. चार्जेस मूव्ह होतात. चार्जेस मूव्ह होतात. चार्ज म्हणजे चार्जेस मूव्ह होतात म्हणजे कोण मूव्ह होतं आयन्स इलेक्ट्रॉन्स आयन्स मूव्ह होतात. अरे आयन्स नसतात मेटलमध्ये. कॉपरच्या प्लेटमध्ये आयन्स असतात. हा काय असतात इलेक्ट्रॉन. फर्स्ट चॅप्टर शिकवलं होतं मी. मेटॅलिक बॉन्ड असतो. मेटलमध्ये फ्री ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. न्यूक्लियस तर कुठे काही जात नाही. न्यूक्लियस जागा चेंज करतं का नाही. इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात. सिंपल आहे. इथे इथे न्यूक्लियसला काही घेणं नसतं. न्यूक्लियस कोणी मूव्ह नाही होत. हे इलेक्ट्रॉन्स मूर्खासारखे फिरत आहेत. इथून प्लस त्यांना ओढतो आहे. मायनस पुश करतोय. रिपल्शन होत आहे. अट्रॅक्शन होत आहे. इलेक्ट्रॉन पडत आहे. करंट फ्लो ऑफ चार्ज करंट. करेक्ट आहे की डाऊट आहे. तर मग आपण करतो काय नेमकं चाललं काय मोलर कंडक्टिव्हिटी. प्रॉब्लेम असा आहे. आता आपल्याकडे सेम सिच्युएशन आहे. बॅटरी आहे. बल्ब आहे. आता अशी सिच्युएशन आहे. हा प्लस आहे मायनस आहे. हा ॲनोड आहे हा कॅथोड आहे. इथे इथे काहीच नाही आहे. इथे बल्ब लागणार का नाही लागणार का हवेतच काय लागणार एअरमध्ये. इथे त्याचे टर्मिनल झालेत ना बॅटरीचे. मग त्यावर पाणी टाकणार तरी नाही लागणार. त्यामुळे डिस्टिल वॉटर वापरणार लागणार नाही. डिस्टिल वॉटर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं काय टाकणार एससीएल टाकणार. काय टाकणार मग ते एस प्लस सीएल मायनस होणार किंवा NaCl टाकणार. Na+Cl मायनस होणार. चांगला माहिती तुम्हाला Na+ ला काय होतं मायनस. मग Na+ मायनस कडे जाणार. मायनस कडे जाणार प्लस कडे जाणार आणि बल लागणार. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कशामुळे मूव्ह झाली आयन्स मुळे. Na+ मायनस कडे गेला नाही तर इलेक्ट्रिसिटी मूव्ह होणार नाही. वायर मध्ये इलेक्ट्रॉन्स मुळे झाली. मग वायर साठी आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काढतो आणि ती इलेक्ट्रॉन्स मध्ये असते. सोल्युशन मध्ये ऍज इलेक्ट्रॉन हा कन्सेप्ट नसतोच. काय असतात आयन्स असतात. काय असतात आयन्स. आयन्स मुळे कंडक्टिव्हिटी तयार होते. आयन्स नसतील तर कंडक्टिव्हिटी होणार नाही. लाईट ग्लो करणार नाही. इलेक्ट्रिकला कंडक्ट कोण करते इथे आयन्स. मग कोलाजने फक्त काय सांगितलं अरे बाबा आयन्स मुळे होतं. एक प्लस आयन असतो एक मायनस असतो. प्लस मुळे जे तयार होतं त्याला म्हणायचं मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ प्लस. मायनस मुळे होतो त्याला म्हणायचं मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ मायनस. आता तो एक एकच आहे तर एक एक. 10 आयन्स असतील तर 10. आता 10 100 आपण लिहित नाही. आपण डायरेक्ट n लिहितो नंबर ऑफ मोल. आपण काय लिहितो नंबर ऑफ मोल. मग मी म्हटलं 1 मोल ऑफ H+. मी म्हटलं इथे 1 मोल ऑफ Na+ आयन इथे फिरतायत. म्हणजे किती फिरतायत मी म्हटलं 1 मोल ऑफ Na+. म्हणजे किती आयन सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत 6 पॉइंट समथिंग. 6 × 10⁻23 एवढे आयन्स इथे फिरतायत. 2 मोल म्हणजे 12. कळलं का ते व्हॅल्यू पाठ करायचं नाही तुम्हाला. मग संपलं ते झालं. याला त्याने म्हटलं दोघांना प्लस करा तुम्हाला तुमची सोल्युशनची मिळाली कंडक्टिव्हिटी. कोलाजला संपलं. काय मोठी गोष्ट नाही. लॉजिकली समजायला वेगळी गोष्ट आहे. थेरोटिकली तो असं वाटतो. थेरोटिकली असेल तो आपण the infinite diagonal solution, the molar conductivity is the contribution of each ion having its own conductivity. हे त्या आयनची कंडक्टिव्हिटी आहे. त्यांचं टोटल समेशन म्हणजे सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे. समजलं का असं त्याने केलं. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे सोल्युशन मध्ये आयन्स मुळे कंडक्टिव्हिटी असते आणि त्याचा हा लॉ आहे. आणि इथे इलेक्ट्रॉन्स मुळे कंडक्टिव्हिटी असते. त्याचं हे वेगळं एक्सप्लेनेशन. सोल्युशन वेगळीच त्यात एक करंट असतो. आयन्स वायर वेगळी गोष्ट असते. इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स मूव्ह केल्यामुळे या वायरला काही फरक पडत नाही. जो मास चेंज होत नाही. परंतु सोल्युशन मध्ये आयन्स मूव्ह झाल्यामुळे सोल्युशनच्या मास मध्ये फरक पडतो. कारण ती इकडे तिकडे मूव्ह करतात. सोल्युशन्स मध्ये चेंजेस होतात. सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिसिटी चेंज झाल्यामुळे त्याचे चेंजेस होतात. म्हणून ही प्रोसेस केमिकल रिएक्शन आहे. हिला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. ही केमिकल इलेक्ट्रिसिटीमुळे त्या सोल्युशनचं पूर्ण काय होतो चेंज होतो. त्या सोल्युशन मधून Na+ साइडला निघतो. समजतंय
कळतंय का? आणि वायरमध्ये 10 वर्ष काय 10,000 वर्ष यातनं इलेक्ट्रिसिटी गेली तरी ह्या कॉपरचं काही गोल्ड होत नाही. नाही तर लोकांनी कॉपर बनवून त्याचं ना 10 वर्षात गोल्डच्या प्लेट बनवल्या असत्या. असं होतं का सर? माझ्या घरात कॉपरच्या वायर होते सर, 10 वर्षानंतर 2 किलो कमी झाल्या सर, वजन कमी झालं सर त्याचं. असं काही आहे का तुमच्याकडे? हे फिजिकल गोष्टी आहे. फिजिकल थिंग, इलेक्ट्रॉन मूव्ह करणं फिजिकल आहे. हे काय आहे? केमिकल. पाण्यामध्ये जर तुम्ही ठेवलं ना, इथे हायड्रोजन वेगळा होतो आणि काय तो ऑक्सिजन वेगळा होतो. हे केमिकल रिएक्शन आहे. इलेक्ट्रिसिटीमुळे मग आपण काय करतो, सोल्युशन मध्ये केमिकल रिएक्शन करतो. याला आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणतो. इलेक्ट्रोलिसिस इज नथिंग बट द ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी टू कॅरी आउट डिफरंट रिएक्शन विद इन द सोल्युशन. समजलं का? हे चॅप्टर मध्ये शिकायचं आपल्याला. मग कळलं असं की मोलार कंडक्टिव्हिटी मला म्हणायचं काय असतं की या सोल्युशन मध्ये किती इलेक्ट्रिसिटी जाणार ते कॅल्क्युलेट करणार टर्म म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी. त्याचा फॉर्म्युला डोक्यात बसा, 1000 K/C फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी ते असं मूव्ह करतो मोलार कंडक्टिव्हिटी, वीक साठी ते असं करतं. थर्ड पॉइंट, कोलारचा लॉ काय म्हणतो, ही मोलार कंडक्टिव्हिटी सोल्युशनची जी आहे ते प्रत्येकाचं कंट्रीब्युशन आहे. n म्हणजे नंबर ऑफ मोल असतात. प्रश्न संपला. कळलं का? समथिंग सोपं आहे. आजचे मार्क्स नाही घालवायचे. मागच्या वर्षी रेकॉर्ड तुम्ही बघितलं केमिस्ट्रीचा खराब रेकॉर्ड आहे, एकदा चेक करा. मागच्या वर्षी मुलांचे मार्क्स चेक करा, समजेल तुम्हाला की मुलांना कोलाज लॉ हे आला नाही. पेपरमध्ये कोलाज लॉ त्यांना आला नाही. चलो प्रॉब्लेम नंबर बघा, इम्पॉर्टंट 5.2 दिसतोय का सिद्धेश? 5.2 बघ बरं, वाच बरं सिद्धेश. इथला समोर आहे ना? प्रॉब्लेम नंबर 5.2. चला काय लिहिलं आहे 5.2 मध्ये? काढलं का? बोला लोक, यस और नो बोला. काढलं का? काढलं 5.2? यस. कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी. काय विचारलाय प्रॉब्लेम? मोलार कंडक्टिव्हिटी. कोणत्या चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे? इलेक्ट्रोलिसिस मधला. डोक्यात आला पाहिजे अशा प्रॉब्लेम आहे, मोलार कंडक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट म्हणजे त्यालाच कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. नेक्स्ट पॉइंट, कोणाचं? AgI. कोणीतरी असेल ना, घेतलं AgI चं मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायचं आहे ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय सांगितलं तुम्ही? लॅम्बडा झिरो. झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? लॅम्बडा झिरो. म्हणजे तुम्हाला हा रेग्युलर नाही विचारलाय, तुम्हाला झिरो विचारलाय, कारण कॉन्सन्ट्रेशन काय आहे? झिरो. ग्राफ सांगितला होता. कॉन्सन्ट्रेशन जेव्हा झिरो असतं तेव्हा इथली व्हॅल्यू काय असते? डायरेक्ट लॅम्बडा झिरो. तुम्हाला लॅम्बडा झिरो विचारलाय. डाऊट आहे का? नाही. पुढं, इफ द मोलार कंडक्टिव्हिटी, तुम्हाला बाकीच्यांच्या कंडक्टिव्हिटी दिली आहे. काय काय दिलंय बघा? तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी 0 दिली आहे NaI ची. पुन्हा दिली तुम्हाला AgNO3. पेपर मध्ये येणार. पुन्हा काय दिलंय? NaNO3. यांची मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे 0 कॉन्सन्ट्रेशनला. म्हणजे यामध्ये पाण्यामध्ये ऍड केलेत ना, ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जिथे 0 होईल तिथे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक पास केल्यानंतरचे व्हॅल्यू दिले आहेत. काय दिली व्हॅल्यू बघा? आता मला सांगा, कोलाज लॉ जर याला लावायचा असेल तर तुम्हाला याला एक सॉल्ट आहे सोडियम आयोडाइड. हा काय आहे? सोडियम आयोडाइड. कोलाज लॉ काय सांगतो की या सोडियम आयोडाइडची कंडक्टिव्हिटी काढायची असेल तर ती कशी काढायची? सोडियम Na+ असतो, मग Na+ चं कंट्रीब्युशन करेक्ट आहे की नाही? पुन्हा मायनसचं कंट्रीब्युशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. हा आपला फॉर्म्युला आहे की नाही? मग पेपर मध्ये कसं लिहिणार तुम्ही? तेच लिहिलंय याचे फक्त Na+ सॉरी Cl नाही आहे. डाऊट आहे कोणाला? Na1 आहे, Na1 आहे, I1 आहे. काय डाऊट आहे? 1 घेतलं ना आपण, तर Na ला लिहिण्याची गरज नाही, हा 1 घ्या. AgNO3 ला कसं लिहिणार? AgNO3 मध्ये कंट्रीब्युशन कसं असणार? बोला. बरोबर. Ag लॅम्बडा Ag चा प्लस लॅम्बडा NO3 चा मायनस. याचं कसं लिहिणार? Na चा लॅम्बडा प्लस NO3 चा मायनस.
आणि त्यांची व्हॅल्यू तुम्हाला देऊन ठेवली बुक मध्ये. बघा पुढं नीट वाचा. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na तुम्हाला दिला आहे 126 बरोबर. 0.9. युनिट महत्वाचं आहे. ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. मोलार कंडक्टिव्हिटी तुम्ही काय करायला सांगितलं होतं, युनिट लर्न करायला सांगितलं होतं. ठीक आहे, सर्वांचे मार्क करायचं. एवढ्या व्हॅल्यू दिले 126 याचं दिलं, याचं दिलं 133, याचं किती दिलं 121. असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये सांगितलं आहे मोलार कंडक्टिव्हिटी काढा, पण कधी काढा, झिरो कॉन्सन्ट्रेशनला म्हणजे झिरो काढा. आणि कोलाज मध्ये झिरोच आहे, सांगायची गरज नाही. कोलाज कशाला काढला तो, झिरोला, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन झिरोच असतं नियर लेवलवर. मग ते आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा Na साठी वगैरे, त्याचे व्हॅल्यू देऊन ठेवले. विचारलं काय मग तुम्हाला विचारलाय मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Agi. याचा आम्हाला झिरो विचारला, दिला यांचा. नीट बघा, दिलं कोणाचं आहे, यांचं. विचारलं कोणाचं आहे, म्हणजे हा आणि याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. Ag दिसतोय मला, I दिसतोय, काहीतरी करावं लागेल. हा प्रॉब्लेम सर्वात सिंपल. काय आहे, सर्वात सिंपल झाला आपला. आठवतंय की काय करावं लागेल, काहीतरी प्लस मायनस करा. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, मॅथ याला 2 म्हणा, याला 3 म्हणा, असं काहीतरी करा की हे आन्सर आलं पाहिजे. काय करायला पाहिजे, हे आन्सर आलं पाहिजे. हे बघा इथे I चं कॉन्ट्रिब्युशन दिसतंय तुम्हाला, दिसतंय का? म्हणजे इथे तुम्ही असं लिहू शकता Na प्लस I इज इक्वल टू 126. मॅथमॅटिकल इक्वेशन आहे की नाही? इथे बघा Ag प्लस NO3 इज इक्वल टू 133. तुम्हाला चुकून हा NO3 कट करता आला तर तुम्हाला Ag ची व्हॅल्यू कळून जाईल. समजतंय का? NO3 जर उडाला तर तुम्हाला Ag ची व्हॅल्यू इथून काढता येईल. इथून जर Na उडाला तर I ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. आणि दोघांना प्लस केलं Ag प्लस मग Ag I चं मोलार कंडक्टिव्हिटी तुम्हाला असं लिहिता येतं लॅम्बडा Ag प्लस लॅम्बडा I. तुम्हाला Ag दिसतो आहे, I दिसतोय, फक्त तुम्हाला यांना उडवायचं आहे, हा नकोय आपल्याला. असं काहीतरी करा की हे उडून जातील, यांचं प्लस म्हणजे आपला आन्सर येऊन जाईल. पहिले दोनचं प्लस मायनस, बरोबर आहे ना? तर काहीतरी यांना असं काहीतरी करा की हे बाकीचे उडाले पाहिजेत. बरोबर, मॅथमॅटिक्स आहे. काय केलं बघा, बघून काय केलं, पहिलं दुसरं प्लस केलं, तिसरं मायनस केलं. करून बघू, करा बरं. पहिली इक्वेशन, आता हे तर काही कामाची नाही, याच्यात खेळायचं ना आपल्याला. पहिलं आणि दुसरं प्लस आणि तिसरं मायनस करून बघा बरं. ट्राय. लॅम्बडा Na प्लस तो कोण आहे, लॅम्बडा I. या इक्वल टू ला साईडला ठेवायचं तिकडे, त्याला आपण हात नाही लावता. हा काय मग प्लस केलाय ना आपण. हे पहिली इक्वेशन झालं की नाही, करेक्ट आहे का बोला, यस और नो? सेकंड इक्वेशन बघा, हे आहे Ag लॅम्बडा प्लस, हा प्लस लक्षात ठेवा, लॅम्बडा NO3. करेक्ट. आता त्यानंतर तिसरं मायनस केलाय. तिसरं काय केलंय, मायनस. त्याचं नाव आहे Na लॅम्बडा प्लस NO3 लॅम्बडा. आता मायनस मुळे तुम्हाला माहिती आहे हा काय होणार, लॅम्बडा Na मायनस होणार ना, मायनस ब्रॅकेट मध्ये. हाही काय होणार, मायनस होणार. कळतंय की नाही? मायनस लॅम्बडा NO3 म्हणजे दोघे मायनस झाले. इथे आपल्याला काही प्रश्न नाही येणार, प्लस लिहू शकतो लॅम्बडा NO3. हाही प्लस असेल लॅम्बडा Ag प्लस हाई लॅम्बडा I प्लस लॅम्बडा Na. दिसतंय तुम्हाला? मॅथमॅटिक्स चांगलं समजतं, करता येतं ना? राहिलं का हे? आणि याला डायरेक्ट आपल्याला लिहिता येतं लॅम्बडा 0 इज इक्वल टू Agi. हे तर काढायचं. मग हे जर आपण असं करू शकतो तर याच इथेच करा. पहिल्या दुसरं प्लस करा, तिसरं मायनस करा. हॅलो, 126 याची तिकडचं बाजू घेईल ना. 126 प्लस 132 मायनस 121. जे आन्सर असेल ते आपलं फायनल आन्सर. समजलं का सिद्धेश? जाता की नाही केलं ते? हो की नाही? हँडरायटिंग जोरात आहे ना माझं, लवकर समजत. सर याच्यावर इंडिव्हिज्युअल कॉन्सन्ट्रेशन काढता येईल आपल्याला. कसं? आता NaI मध्ये Na चं कॉन्सन्ट्रेशन, Na मध्ये Na चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे याचं हा लॅम्बडा Na चं, लॅम्बडा Na चं कॉन्सन्ट्रेशन. हा ते इकडं घेऊन काढ.
ते कसं काढणार? तेच विचारतोय काढता येईल का? NaCl समजा हा बोला. असं विचारलं फक्त इंडिव्हिज्युअल एनएचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं. हा मग इंडिव्हिज्युअल याचं काढता येईल इथून. हे बघा आता ही जी टर्म आहे सॉरी कुठे आधी जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे इज इक्वल टू काय आहे लॅम्बडा एन बरोबर प्लस लॅम्बडा आय. लॅम्बडा माहिती असेल पाहिजे बरोबर. ही तर मोलार कंडक्टिव्हिटी आहे आणि हा टोटल आहे. टोटल वरून तुला आधी याची व्हॅल्यू माहिती असेल लॅम्बडा एनची. मग लॅम्बडा एन म्हणजे काय असतं 1000 K/C. तुला इथून कॉन्सन्ट्रेशन इथून के जर माहिती असेल तुला सी ची व्हॅल्यू काढते. आपण ते थोडंसं याच्यावरती करू ना जेव्हा आपण थोडं सीईटी चेक करू ना मग तेव्हा फिरवावं लागतं. म्हणजे असं नाही होणार की तुम्हाला एकदम ऐकतं तर तुम्हाला असं सीईटी असं नाही विचारणार की सीईटी कसं विचारणार माहितीये का? सीईटी काय विचारणार तुम्हाला काय माहिती? सीईटी मूर्खासारखं विचारतं. असं म्हणतं सीईटी मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI काढा. काय काढतं? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ag असं लिहिलं असतं मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ प्लस आयन इज इक्वल टू 20 आणि कंडक्टिव्हिटी मायनस इज इक्वल टू 10. मुलगा काय करतो? ते दोघांचं 10 प्लस 10 प्लस 30 असं सीईटी विचारतं. तर जे असं नाही म्हणत. जे म्हणतं की मग तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे का वाक्यात लिहितं वरती इट इज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. मग म्हणतं की अजून हे असं लवकर नाही म्हणतं जसं इक्वेशन येतं. माझे म्हणतं की हे काढ ते प्लस कर मग कॅन्सल कर. ठीक आहे सीईटीला सोपं आहे आपलं काय नाही कोलास्ट्रॉल गेलं. मला वाटतं काही इश्यू नाही आहे डायरेक्ट आन्सर निघतं IMP करून घ्या. सोपं आहे प्रॉब्लेम सोपं आहे का? आणि जर मला जर तुम्ही सीईटी सांगायचं झालं तर मी काय सॉल्व्ह करेल बघा. जर चुकून जेईला आला तर काय करणार तुम्ही? हे तिघे इक्वेशन आहे. लोक फोकस करा जरा. ही तिघं व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला AgI विचारतात. मला जर ह्या NA ला उडवायचं असेल ह्या इक्वेशन ह्या तिघ चौघांमध्ये उडवायचं असेल तर मी या NA ला याला मायनस करून घेणार हा इथे उडणार. सिद्धेश इकडे बघ हा NA आहे मला दोघं NA उडवायचे असेल तर मॅथला एकाला मायनस करावं लागतं. मी इक्वेशनला मायनस करणार हे दोघं उडणार. हा NO3 प्लस हा इथेच उडणार. काय झालं AgI इथे मी पहिल्यात इथून याला प्लस करून याला मायनस करून घ्या डायरेक्ट हे लिहिण्याची गरज नाही. प्रॅक्टिसचा संबंध आहे. ठीक चलो कोणाला कळाला नाही प्रॉब्लेम मला सांगा. संध्या समजला नसेल इथे बसायचं 10 मिनिटं लेक्चर झाल्यानंतर पुन्हा समजून घ्यायचं काय. हे पेपरला येणार आहे तेच मी घेतोय. माझी अपेक्षा आहे की सीईटी मध्ये तुम्हाला माझं जे टार्गेट आहे ते मिनिमम 150 च्या वर तुम्ही गेला पाहिजे. एवढं नुसतं जाऊन ऐकलं तरी ना. ओके एक एक्स्ट्रा प्रॉब्लेम आहे तो करून घेऊ. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित नाहीये. अल्फा इज इक्वल्स टू या फॉर्म्युला अल्फा इज इक्वल्स टू लॅम्बडा सी बाय लॅम्बडा 0. ठीक आहे फॉर्म्युला ऍक्च्युअली तुमच्या बुक मध्ये कट केलाय पण प्रॉब्लेम मध्ये घेतला. काय बघा चला काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये वाद करा. कोण वाचणार? बुक कोणाकडे आहे वाचा. हॅलो कोणता प्रॉब्लेम? हा फॉर्म्युला जो आहे अल्फा लॅम्बडा सी बाय लॅम्बडा 0 याला काय म्हणतात माहिती का? अल्फा म्हणजे काय असतो केमिस्ट्रीत? डिग्री ऑफ डिसोसिएशन. याला काय म्हणतात? डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा मीनिंग असतो डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 कधी असतो? डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 कधी असतो? जेव्हा कोणताही सबस्टन्स टोटली वॉटर मध्ये काय होतो? ब्रेक होतो. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड साठी काय असतो हा 1 असतो. जर 50% असेल तर अल्फा इज इक्वल टू 0.5 असेल तर जोही काही ऍसिड आहे तो 50% काय होतोय डिसॉल्व होतो. हा 0.2 असेल तर सबस्टन्स 20% फक्त वॉटर मध्ये काय करतोय डिसॉल्व करतोय. तर अल्फा सांगतो इज दिस बिकम ऍसिड इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग ऑर वीक. पॉइंट आहे की तुम्हाला बघा दिलाय बुक मध्ये काय दिलाय
हे बघा अल्फा आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे काय होणं? ब्रेक होणं. मी शिकवलं तुम्हाला सोल्युशन कसं तयार होतं. सोल्युशन कसं तयार होतं? इथे कोण असतो? सोल्यूट. सोल्यूट म्हणजे NaCl आणि इथे कोण असतो? वॉटर. मग हा सोल्युशन तयार करतो म्हणजे काय तयार करतो? तर इथे Na+ तयार करतो आणि Cl- तयार करतो आणि इथे वॉटर असतो. हे डाऊट आहे कोणाला? नाही. मग हे Na+Cl- जर आपण इथे 10 मॉलिक्यूल ऑफ NaCl घेतले तर त्या 10 NaCl मॉलिक्यूलचे टोटल किती मॉलिक्यूल्स? हे बघा फॉर्म्युला काय असतो डिग्री ऑफ डिसोसिएशनचा असं असतो. 10 मॉलिक्यूल्स ऑफ NaCl घेतले आपण आणि सोल्युशन मध्ये 10 Na+ सापडत आहे, 10 Cl- सापडत आहे. कळतंय तुम्हाला पॉइंट? मग डिग्री ऑफ डिसोसिएशन काय करणार आपण? हाऊ मेनी मॉलिक्यूल्स वी यूज फॉर दिस प्रोसेस? 10 मॉलिक्यूल. 10 NaCl चे मॉलिक्यूल घेतले ना, त्यातले किती मॉलिक्यूल ब्रेक झाले आहेत? ऑब्वियसली 10 चे 10 झाले. करेक्ट ना? मग याचा आन्सर येणार म्हणून. म्हणजे तुम्ही जो काही घेतलाय तो स्ट्रॉंग आहे, तो टोटली ब्रेक होतोय. जर असं झालं तुम्ही एक XYZ घेतला, इथे XY घेतला आणि 10 मॉलिक्यूल मधले 5 मॉलिक्यूल त्याचे इथे ब्रेक झाले, म्हणजे इथे X5 मॉलिक्यूल झाले आणि Y5 झाले आणि ऍक्च्युली तिथे 5 ऑलरेडी जसं तसं XY प्रेझेंट आहे. XY 5 प्रेझेंट आहे, त्यातले 5 X+ झाले, 5 Y- झाले. समजतं तुम्हाला? मग तुम्ही अल्फा कसं काढणार? 10 बाय हे ब्रेक झालेले फक्त 5 च ब्रेकिंग झालाय, म्हणजे तुमचा असणार 0.5 म्हणजे 50% तो सोल्यूट त्यात ब्रेक झालेला आहे. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन काय सांगतो की तुमच्या सोल्युशन मध्ये टाकलेला पदार्थ किती % ब्रेक होतोय. कळालं? तर डिग्री ऑफ डिसोसिएशन इम्पॉर्टंट आहे. 1 म्हणजे टोटल पदार्थ टाकलेला ब्रेक झाला, 0.5 म्हणजे हाफ झाला, 0.1 म्हणजे 10% सुद्धा ब्रेक झालाय, 90% वॉटरमध्ये तसंच पडून आहे. कळलं? मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मी सांगितलं होतं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे 30% पेक्षा वरती ब्रेक होतात, म्हणजे त्यांचा अल्फा 0.3 पेक्षा वरतीच असतो. 0.3 पेक्षा अल्फा वरती म्हणजे काय? तो किती पर्सेंट ब्रेक होतोय? 40%, 50%, 60%, 100% म्हणजे मग कळलं का? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा कधीही अल्फा 0.3 च्या वरतीच असतो. वीक इलेक्ट्रोलाइटचा 0.3 च्या खाली, म्हणजे कधी वीक इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये टाकलं किंवा सबस्टेट टाकला तर तो त्याच्या 30% च्या वरती ब्रेक होत नाही. कळलं? अल्फा समजला? पेपर मध्ये JEE CET वाल्याने फोकस करायचं, अल्फा इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. जे बोर्ड साठी तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. चला पॉइंट काय मग इकडे बघा, सांगा. द मोलार कंडक्टिव्हिटी, तुम्हाला एक मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड दिलेली आहे. किती दिली आहे? 0.01. ठीक आहे. मोलॅरिटी, M स्टँड फॉर मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय असतं ऍक्च्युली? कॉन्सन्ट्रेशन. M म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. पुढे सांगितलं आहे की मोलॅरिटी दिली आहे, मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे 16.6 आणि खाली काय दिलं आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0 कॉन्सन्ट्रेशन. ते बघा अल्फा काढताय तुम्ही तर फॉर्म्युला लिहून घ्या इथे, λC/λ0. सांगा λ0 काय असतो? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन टू 0. आणि λC म्हणजे काय? काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असतं, त्याला C दाखवण्याची गरज नाही, त्याला फक्त λ लिहतो आपण. हे नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन, हे कधीचंही कॉन्सन्ट्रेशन, आणि हे कधीचं? जेव्हा पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन काय असेल? 0 असेल. कळलं का? ग्राफ आठवला जातो. हे जेव्हा 0 होतं तेव्हाच λC मिळतो, λ0 मिळतो, आणि हे टोटल काय असतं? λ असतो. λ किती व्हेरी करतो? पण λ0 ची व्हॅल्यू फिक्स असते. मग λ0 ची व्हॅल्यू फिक्स असते, त्याची विथ रिस्पेक्टिव्ह वरची व्हॅल्यू तुम्ही कोणती घ्या, त्याचं जर काढलं तर तुम्हाला अल्फा मिळतो. मग पेपरमध्ये दिलेलं असतं की कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ एनी सोल्युशन हॅविंग लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ॲट कॉन्सन्ट्रेशन 0 इज इक्वल टू समथिंग अँड नॉर्मल समथिंग. डिवाइड करायचं, आन्सर काढायचं, संपवायचं. सोपं आहे. दोघांची व्हॅल्यू दिलेली असतात. मुलं ते येत नाही, मुलं म्हणतात कोणता अल्फा कोणता डिग्री. प्रॉब्लेम आला म्हणजे डायरेक्ट स्किप. प्रॉब्लेम आला म्हणजे असं काहीतरी दिसतं ना, आपला प्रॉब्लेम समजतो ना, प्रॉब्लेम आहे हा आपला प्रश्न नाही. असं करायचं नाही, फक्त दोघं व्हॅल्यूला काय करायचं? डिवाइड बाय करायचं आहे. इथे समथिंग काहीतरी व्हॅल्यू दिली आहे 16.6 आणि इथे दिलेली काहीतरी 139.
हा काय असेल ते नाही कॅल्क्युलेशन करणार एवढं तर करा. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे ते महत्त्वाची गोष्ट आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. इथे तुमचा ह्या चॅप्टरचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम बेस संपला. सर ते खाली काय केलंय? खाली काय केलं? K आता डिसोसिएशन कॉस्ट तो वेगळा फॉर्म्युला आहे. मग टाका मग तो, चला काय फॉर्म्युला आहे तो, मग ते अजून मग ते नीट सीटी येऊन जातो. चला K इज इक्वल टू काय आहे? अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा अल्फा माहिती तुम्हाला, C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वरती 0.1 मोलॅरिटी दिली आहे. K डायरेक्ट काढता येतो. K काय काढता येतो? K काय असतो हा? बोला. डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे बघा, तुमचं डेपला जायचं असेल तर लक्षात ठेवा, अल्फा जिथे येतो तिथे K ही येतो. याला डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतात, याला डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतात. याचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. याचा फॉर्म्युला असतो हा फॉर्म्युला, अल्फा स्क्वेअर इंटू C अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा ऑलरेडी तुम्ही कॅल्क्युलेट केला, इथून समथिंग तुमचं काहीतरी आन्सर येईल, तिथे पुट करा. कॉन्स्टंट आहे 0.0 m म्हणजे काय तुम्हाला C दिलाय, 1 मायनस अल्फा तर आहेच. आणि माहितीसाठी सांगतो, हा फॉर्म्युला जेई साठी आलेला आहे. मागे चेक करायचं, मागच्या वर्षी का वगैरे सीईटीला हा प्रॉब्लेम आलेला आहे. काय दिलं होतं सीईटीला? मुलं म्हणत होते केमिस्ट्री पेपर हार्ड होता, त्यांना हा प्रॉब्लेम हार्ड वाटत होता. काय होतं प्रॉब्लेम मध्ये? तुम्हाला सांगितलं होतं अल्फा इज इक्वल टू समथिंग 0.3 वगैरे असं दिला होता, आणि तुम्हाला डिग्री डिसिजन कॉस्ट काढायला सांगितला होता, आणि मोलॅरिटी तुम्हाला दिली होती 0.1. सोपा होता. पण मग डिग्री ऑफ डिसिजन कुठे येते? डिसिजन कॉस्ट माहिती का आपल्याला? फॉर्म्युला माहिती का? नाही माहिती का? ते महत्वाचं आहे. फॉर्म्युला माहिती पाहिजे रे. फॉर्म्युला काय आहे? काय अल्फा दिला होता तर अल्फाचा स्क्वेअर करायचा होता, C दिला होता 0.1 ने मल्टिप्लाय करायचं होतं, 1 मायनस पुन्हा अल्फा स्क्वेअर म्हणजे अल्फा स्क्वेअर, अल्फा टाकायचा होता. कायच पण ते फॉर्म्युला माहित नाही ना. हाय आलेला आहे सीईटीला घेताना आपण हे घेतो, बोर्डला काय म्हणत नाही, कारण बोर्ड म्हणतो ठीक आहे ना, बोर्ड होते आता. बोर्ड काय म्हणतो फक्त आपलं इथे, बोर्ड काय करायला लागतं? बोर्ड असं म्हणतो NAI आहे तो मागचा प्रॉब्लेम. इजी काय काढा, पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, प्रश्न संपवा. समजलं ना? सोपं आहे. तर तुमचं चॅप्टरचा 30% चॅप्टर झालेला आहे. चॅप्टर मध्ये काय करायचं पुन्हा रिपीट करतो. एकच 3 फॉर्म्युला लर्न हवे, 2 पॉइंट लर्न हवे. पेपरामध्ये काहीतरी तुम्हाला करता आलं पाहिजे. पुन्हा रिपीट करतो. काय काय शिकलो आपण आतापर्यंत? आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट केलाय. त्यामध्ये आपला फर्स्ट पॉइंट होता मोलार कंडक्टिव्हिटी. समजवला आपण तुम्हाला की मोलार कंडक्टिव्हिटी काय असते. काय असते? द कंडक्टिव्हिटी ऑफ करंट थ्रू द सोल्युशन. कोणामुळे असते? आयन्स मुळे असते. एवढं डोक्यात आलं पाहिजे, कळलं? मग मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला शिकवला होता, पाठ करायचा. काय आहे? 1000 K/C. K म्हणजे काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, जो मागच्या लेक्चरला मी बघा. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. फॉर्म्युला रट्टा करा. दुसरा फॉर्म्युला सांगा. लॅम्बडा 0 इज इक्वल टू n लॅम्बडा प्लस n लॅम्बडा मायनस. शिकवला ना कोलाज लॉ? कोलाज लॉ शिकवला ना? तिसरा फॉर्म्युला काय शिकवला? अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. सोपा आहे. तिसरा फॉर्म्युला K हे शिकवला. काय शिकवला? अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे तर काही मला वाटतं कधी कधी बोर्ड मिस करतं, पण याच्यावरती प्रॉब्लेम विचारला ना. काही मोठी गोष्ट आहे का? ह्या चॅप्टरला मुलं हार्ड समजतात. जर तुम्ही कुठेही सर्च केलं YouTube वगैरे तर लोक काय म्हणतात, मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे थोडा क्रुशियल पॉईंट आहे, सर्वात गदा पॉईंट आहे. काय त्याच्यामध्ये? काहीच नाही. हा एक फॉर्म्युला, हे ऍडजस्टमेंट, हे काय व्हॅल्यू टाकायची. हा जीईच्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणाल तर मी थोडा हार्ड म्हणेल, पण सीईटी 12 काही 0 आहे. कळलं का रे? संपला तुमचा अर्धा पॉइंट संपला. पुढचं तुमचं वेगळं सुरू झालं, थिअरी पॉइंट सुरू झाला. माझे काय काय थिअरीमध्ये बघ बघ काय तो पटक्यात मध्ये पुढे ते पुन्हा थिअरी सुरू झाली. आता हे कॉन्स्टंट, हे साधू कॉन्स्टंट सगळं आहे का?
हे इलेक्ट्रोलिटिक सेल वगैरे पेपरला आलाय ना हे 5.4.1 5.4 नाही मग तेच सापडत नाही लवकर कुठे हा 97 ओके 5.4.9 करेक्ट. चला एक प्रॉब्लेम आहे, अजून एक प्रॉब्लेम पेपरला विचारलं होतं, तर ते प्रॉब्लेम घ्यायचं की नाही घ्यायचं तुम्ही सांगा आता. घ्यायचं का? हॅलो, लास्ट एक प्रॉब्लेम बाकी आहे, तो घेऊन टाकू का? चला घेऊन टाकू आपण लास्ट प्रॉब्लेम. चला 5.5 प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम नंबर 5.5. आणि कसं आहे जरा डोक्याला ताण द्यायचा, कसं आहे माहिती तुम्हाला ब्रेन जिम लागतं, डोकं गरम झालं पाहिजे दररोज. नुसतं चालायचं नसतं. मला आपल्या इंडियामधला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही जर फॉरेनर माणसं बघितले USA किंवा जर्मनी वगैरे त्या लोकांचा आपल्या लोकांचा एक बेस्ट डिफरन्स आहे. काय माहिती, आपले लोक आहे ना फक्त त्यांना फॉलो करतात, ते ना रस्त्याने पळतात म्हणून आपले लोक जॉगिंग करतात. आपले लोक जॉगिंग करायचे का आधी नाही करायचे. कोणाला कोण करताय? वेस्टर्न कल्चर. पण वेस्टर्न कल्चरमध्ये हे नाही बघत की त्या लोकांकडे ना काही गेम्स असतात किंवा ॲप्स असतात, ते भारतात तेवढं नाही. कशासाठी? डोक्याला काय करण्यासाठी? शार्प करण्यासाठी. इकडे भारतात काही माणसं म्हातारे बघितले का की बुवा मी काहीतरी गेम्स खेळतोय, काहीतरी डोक्यासाठी काही ॲप्स बघतोय, ते लोक करतात का त्यांना माहिती आहे बॉडी आहे, बॉडीला कोण चालवतं? ब्रेन. ते रोज मिनिमम तुम्ही जर एकदा सर्च करा, इंडियन सर्चवर तुम्हाला येणार नाही, थोडंसं USA सर्चवरती जा, तर तुम्ही ब्रेन जी म्हणून टाईप करा, तुम्हाला त्यांच्या 1000 वेबसाईट दिसते. इंडियात नाही, कारण इंडियातल्या लोकांना आपल्या डोक्याशी काही घेऊन देणार. 50 वर्ष संपले म्हणजे आपलं आयुष्य. तुम्ही जापानमधला 90 वर्षाच्या माणसाला विचारलं, तो करेक्ट सांगणार की त्याचं काय डेटा आहे, तो काय काम करतो, तो रिसर्चमध्ये काम करतो, त्याला सर्व माहिती असतं. आपल्या 90 वर्षाच्या माणसाला विचारा, तो म्हणतो की तू कोण आहे. 90 वर्षाचा माणूस असतो आपला. जापानीजला विचार करा, तू पुढे जॉब केला, तो सर्व सांगणार मी काय काम केलं, माझा रिसर्च काय होतं, मी कसा होतो. आणि इंडियन माणसाला फक्त 90 जास्त झाले, 85-80 वाले विचारा, तो म्हणतो तू कोण आहे बाबा, कोणतं रिसर्च, मी माझ्या आयुष्यात काय केलं, हे कशामुळे. आपल्या लोकांची डोके नाही काम नाही करत, कारण आपण डोक्याने चालतो. अमेरिकन लोकांची डोके चांगले चालतात ना, अराउंड 70-80% पर्यंत ते काम करतात. माहिती तुम्हाला अमेरिकेचा जो आहे आता प्रेसिडेंट कोण होणार आहे? जो बायडन. काय एज आहे माहिती आहे? 70च्या आसपास. 75 काही समथिंग त्याचं एज आहे. म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही एकदा टिपिकली तुम्ही तुमच्या सराउंडिंगला लोक बघा, त्यांचं वय बघा, 60 वर्ष माणूस बघा आहे, कारण जो बायडन 75, त्याला जगाला चालवायचं आहे. त्याला काय करायचं आहे? तर जो बायडनचं एकदा ना हे बघा काय म्हणतात त्याला, त्याचं काय म्हणतात त्याला, काही वर्ड म्हणतात इलेक्शनचे हे मॅनिफेस्टोमध्ये बघा जरा एकदा. मॅनिफेस्टोमध्ये जेव्हा तो प्रेझेंटेशन देतो ना, किती एनर्जेटिक असतो बघा तो. त्याला जगाची कोणाला माहिती आहे ॲट एज ऑफ 75. आणि आपल्याकडे 60व्या वर्षाचा माणूस म्हणतो म्हातारा आता आपल्याला काय करायचं आहे, कशाचं जग. बघितलं तुम्ही आपले 60व्या माणसं कसे बिहेव करतात. तर 70, 75, तो 75चा आहे, पण त्याला ना जग चालवायचं आहे. जगातलं सर्वात मोठी जगात ज्याच्या अमेरिकेच्या हाताचं प्रेसिडेंट होणं म्हणजे काय माहिती का, जगाचं स्टेरिंग होणं. 75 मध्ये तो मॅनिफेस्टो उभं आहे, त्याला पुढचे 5 वर्ष 4-6 वर्ष जगायचं आहे. 6 वर्ष कसं माहिती आहे? 5 वर्ष 6 वर्ष US 6 वर्ष असतं, म्हणजे तो 81 चा होईल. 5 वर्ष. 6 वर्ष 4 वर्ष. अरे पण डबल घेऊ शकतो तो, त्यांच्याकडे डबलची पद्धत आहे ना. कशाचा डबल असतो? 2दा मग संपलं. ठीक आहे, चला त्याचं डोकं चालवायचं ना, देवाने डोकं दिले आपल्याला. चला बघा काय त्याच्यामध्ये प्रोडक्ट याच्यामध्ये बघा, फॉर्म्युल्यात लक्षात घ्या. फॉर्म्युला मी इकडे शिकवलं तुम्हाला, त्याचं नाव काय, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/C. काही डाऊट आहे कोणाला? नाही, हा यूज होणार. एक फॉर्म्युला ऍड करा, त्याचं नाव आहे के. बरोबर? के कसा करतो आपण? तर के काढण्याची अजून एक पद्धत, एक मेथड आहे, त्याचं नाव आहे सेल कॉन्स्टंट बाय आर. काय आहे तो फॉर्म्युला? सेल कॉन्स्टंट बाय काय? आर. करेक्ट.
आणि तिसरा एक फॉर्म्युला आहे सेल कॉन्स्टंट काढण्याची मेथड पुन्हा अजून आहे. सेल कॉन्स्टंट लागेल ना. मला सेल कॉन्स्टंट कुठून येतो? काय सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला बोला. K इंटू आर. काय आहे? K इंटू आर. तोच फॉर्म्युला नीट बघा तुम्ही बघा. फक्त थोडंसं समजण्यासाठी प्रॉब्लेम त्याप्रमाणे सॉल्व्ह केले. तर फॉर्म्युला बेसिकली एकच आहे. काय आहे? सेल कॉन्स्टंट इज इक्वल्स टू K इंटू आर. करेक्ट. दोघंच फॉर्म. तुम्ही वरचा फॉर्म्युला नंतर काय खालचा ते बुक मध्ये तिथे दिले म्हणून आपण तशी यूज करतोय. मग काय सांगितलं बघा तुम्हाला इकडे की कंडक्टिव्हिटी ऑफ कंटेनिंग सेल एक सेल दिला आहे त्याचा m दिला आहे. m म्हणजे कोण असतो सांगा. m म्हणजे कोण असतो? कॉन्सन्ट्रेशन असतो ना रे. मोलॅरिटी म्हणजे काय असते? हे कॉन्सन्ट्रेशन दिले तुम्हाला. KCl वगैरे ते काही घेणं नाही आपल्याला. टेम्परेचर आपल्या फॉर्म्युलामध्ये आलं का? टेम्परेचर काही घेणं नाही आपल्याला. पुढे जा. रेजिस्टन्स दिलाय. रेजिस्टन्स तर महत्त्वाचं आहे ना. किती आहे? 604 ओहम. महत्त्वाचं आहे. फॉर्म्युलामध्ये येतो आपल्या. पुढे बघा. मग याच्यावर तुम्हाला काहीतरी काढता येईल. काढता येईल का? हे बघा. द सेम सेल आता तुम्हाला सांगितलंय द सेम सेल कंटेनिंग 0.1. तुम्हाला पुन्हा एक कॉन्सन्ट्रेशन दिलाय. ह्या गप्पा कोणाच्या केल्या होत्या लिहून घ्या. KClच्या. कॉन्सन्ट्रेशन दिलं होतं 0.1 KCl चं. रेजिस्टन्स दिला होता KCl चा. पुन्हा खाली एक नवीन गोष्ट चालली AgNO कोणाची? AgNO3 ची. त्याचाही दिलाय तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन. काय दिलाय? m. किती आहे? 0.001. ओके. आणि त्याचे रेजिस्टन्स देऊन ठेवलेला आहे. त्याचा रेजिस्टन्स आहे किती आहे? 6530 ओहम. करेक्ट. गिवन तर लिहिते ना एक मार्क्सला. पुन्हा काय लिहिलंय बघा. कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी. संपला प्रश्न. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर तुम्ही लावला ना. कोणाचं सांगितलंय? AgNO3 चं. तर खाली येऊन घ्या AgNO3 क्वेश्चन मार्क. याचं काढायचं. करेक्ट. मग तुम्हाला काहीतरी दिलं नाही अजून. खाली कंडक्टिव्हिटी दिली आहे. कोणाची? KCl ची. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? फॉर्म्युला सांगा. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असतो? K. बरोबर ना. तर कंडक्टिव्हिटी मोलार लावलं तर लक्षात ठेवायचं लॅम्बडा. मोलार लावलं तर लॅम्बडा. नाही लावलं तर आपला K. कंडक्टिव्हिटी. K फॉर कंडक्टिव्हिटी. मोलार फॉर लॅम्बडा. मग कंडक्टिव्हिटी किती दिली आहे? K किती दिला आहे बघा. कोणाचा दिलाय तो? KCl चा दिलाय. म्हणजे वरती किती दिलाय पुन्हा? कंडक्टिव्हिटी K किती आहे? 0.00141 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. लिहून घ्या ते काय एवढं देऊन ठेवलंय. फक्त शोधायचं आहे. कंडक्टिव्हिटी KCl ची दिली आहे. रेजिस्टन्स KCl चा दिला आहे. m KCl चा दिलाय. Ag चा C दिलाय. R दिलाय. एवढं लिहून घ्या. एक मार्क आलाच पाहिजे. मग आता तुम्हाला कंडक्टिव्हिटी K R हे KR म्हणून समजलं पाहिजे की आपला फॉर्म्युला KR चा फॉर्म्युला आहे. आपला फॉर्म्युला कोणता आहे? KR. आतापर्यंत कोणता होता का? आतापर्यंत लॅम्बडा होता. लॅम्बडा इज इक्वल टू K/C होता. R कोणी नव्हता. तो फॉर्म्युला रन करा. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू KR. तर KR दिसतो आहे इथे. मग याचा KCl चा काढून घ्या ना. काय काढा? सेल कॉन्स्टंट करा. K इंटू R. सेल कॉन्स्टंट काढा. K काय आहे? 0.001. R किती आहे? 6.0. त्याचा सेल कॉन्स्टंट मिळाला. 6.0 नाही 60. झाला ते मिळाला. मिळाला. परंतु तुम्हाला KCl चा काय मिळाला? सेल कॉन्स्टंट मिळाला. बरोबर. तुम्हाला काय विचारलंय पुन्हा की AgNO3 ची मोलार कंडक्टिव्हिटी काढला तुम्ही. कोणाचा सेल कॉन्स्टंट बघा वरती? KCl चा. काय डाऊट आहे? नाही. मग तुम्हाला तिथे चला खाली या. आता मला सांगा कंडक्टिव्हिटी ऑफ द AgNO3 मला काढता येईल का? या AgNO3 चं तुम्हाला K काढता येईल का? काय फॉर्म्युला लागेल? सेल कॉन्स्टंट रेजिस्टन्स दिले. सेल कॉन्स्टंट काढावा. हॅलो सिद्धेश. या AgNO3 चा मला काय काढायचं आहे? K काढायचं आहे. K च्या सोबत R असतो. सेल कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे ना. मग लिहा ना त्याला K इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट बाय R. लिहिता येईल. R तर देऊन ठेवलाय ना तुम्हाला AgNO3 चा 6530. सेल कॉन्स्टंट काढायचं आहे. आता सेल कॉन्स्टंट काढायचं आहे. हा का काढला आपण सेल कॉन्स्टंट? सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? एक याला सेल म्हणतात. कशाला सेल म्हणतात? याला.
हा सेल आहे, यात तुम्ही KCL यूज करा और तुम्ही AgNO3 यूज करा, काही प्रॉब्लेम आहे का? या सेलचा कॉन्स्टंट स्वतःच सेल एक जार आहे, त्याची व्हॅल्यू 1 लिटरची कॅपॅसिटी आहे, त्यात तुम्ही पाणी 1 लिटर टाका, त्याच्यात ऍसिड टाका, 1 लिटर असणार, त्याची व्हॅल्यू 1 लिटर आहे. त्या सेलचं स्वतःचा कॉन्स्टंट किती आहे? समथिंग आहे. तो AgNO3 ने चेंज होणार, कॉन्स्टंटचा मीनिंग तो कॉन्स्टंट आहे. मग तुम्हाला सेल कॉन्स्टंट सेम सेल यूज केल्यामुळे तोच आहे. मग AgNO3 चे सेल कॉन्स्टंट कोण झाला? हाच झाला. मग तुम्हाला इथे CC माहिती आहे, K काढायचं आहे, R तर देऊन ठेवलाय ना. मग CC ची वरतून घ्या, कारण सेम डब्बा वापरलाय, सिम कार्ड चेंज केला फक्त तुम्ही, बरोबर आहे ना. मग डब्याची व्हॅल्यू लिहा, R ची व्हॅल्यू लिहा, K मिळवा, K मिळाला की यावरती K माहिती आहे AgNO3 चा, आता काढलाय, त्याचं मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, 1000 मध्ये काय कॉन्स्टंट असतं, झालं की नाही फॉर्म्युला? संपलं. असं विचारलं याला एंट्री करा, या प्रॉब्लेमला करा. फॉर्म्युला काय होता? फक्त तोच काय होता? लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/C. तर दुसरा फॉर्म्युला सांगा. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू KR. कसं लक्षात ठेवायचं? KR लक्षात ठेवायचं, बरोबर. आपण मागे एक फॉर्म्युला केला होता, कोणता? Zm upon A3 is equals to Na. झांबरेचा येणे केलेला प्लॉट 3 नंबरचा आहे, बरोबर ना. वाक्य डोक्यात आहे ना. तर 10 वर्षांनी विचारलं तुम्ही, म्हणून झांबरेचा येणे केलेला प्लॉट 3 नंबरचा होता, बरोबर. काही गोष्टी लक्षात ठेवायचं. चला, कोणत्या चॅप्टरचा फॉर्म्युला आहे? सॉलिड स्टेट. Z काय असतो? नंबर ऑफ पार्टिकल्स आहे, मास. काय असतो याने? कॉन्स्टंट. आणि हा काय असतो? A3 व्हॉल्यूम. AQ म्हणजे व्हॉल्यूम असतो. येणार प्रॉब्लेम याच्यावरती येणार, किंवा फॉर्म्युला तर विचारला ना. बघा हार्डली किती फॉर्म्युले आहेत या चॅप्टर मध्ये? मोजून फक्त 4 फॉर्म्युले आहेत. लॅम्बडा प्लस लॅम्बडा लक्षात ठेवायचा, हाईट लक्षात ठेवायचा, हाईट 3 फॉर्म्युले गिवन लिहा. थिअरी आली तर काय येणारच आहे ना, हे पुढचं सगळं थिअरीच आहे, बरोबर ना. पुढचं तर तुम्ही काहीतरी लिहिणारच आहे, डायग्राम काहीतरी 2-4 वाक्य. ते कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? आमच्या तुम्हाला पेपर चेक करत तुम्ही माहिती आहे का? तुम्हाला इंजिनिअरिंगला होतो मी. लेथ मशीन माहिती ना? काय? लेथ मशीन ते शेपर मशीन असतं, ते गोल गोल फिरतात, ते बघा लाकूड लावतात, गोल गोल फिरवतात. फक्त लेथ मशीन मेटलची असते, मेटल कट करतात. मुलाने काय लिहिलं होतं माहिती आहे का? मस्त मी पेपर चेक करत होतो, असं लिहिलं होतं. अशी लेथ मशीन असते माहिती तुम्हाला. इथे त्याचं हेड असतं, इथे ऑब्जेक्ट पकडा लावतो, तो गोल गोल फिरतो, इथे टूल असतो कट करतो. बघितलं असं ना तुम्ही? मुलाने असं लिहिलं होतं, लेथ मशीन महत्वाची असते, इम्पॉर्टंट असते. लेथ मशीन ह्या कंपनीची असते. लेथ मशीनचा कलर निळा असतो, तिला चांगलं फाउंडेशन लागतं. ती इंजिन मध्ये भरपूर मल्टीपर्पज असते, ती वर्कशॉप मध्ये असते, बरोबर. तिच्यावरती भरपूर इंजिन ऑपरेशन केले जातात. लिहायला काय पाहिजे? त्या लेथ मशीनचा हा हेड असतो, हा टेल स्टॉक असतो, हा टूल साइड असतो, याच्यातलं डिस्टन्स काय असतं, डेड सेंटर म्हणतात. तर काय काय दिलं? ते कलरफुल असते, त्याच्यावर भरपूर काम होतात. इंजिन मध्ये महत्वाचे आहे, या कंपनीची आहे. आणि मी मस्त चाललो होतो एकदम चेक करत काय माहिती मला एकदम ते कलर नाव दिसला. कलर कसं काय आला मशीन मध्ये? आता ब्ल्यू कलरची असते, तर रेड कलर. अरे बापरे, म्हणलं याने काहीच लिहिलं नाही, यानं फक्त हे लिहिलं आहे ती वर्कशॉप मध्ये असलेली महत्वाची मशीन आहे, तर ती इंजिन मध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म होतात, तिचं इंजिन मध्ये भरपूर कंट्रीब्युशन आहे. पुढचे सर्व प्रश्न बघितले मी तर तसेच होते. तर आपल्याला असं नाही करायचं, काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त. इंजिन मध्ये मग असं करावं लागतं. आणि इंजिनचे मुलं काही लिहितात, काय लिहितात. एकदा तुम्हाला पेपर माझ्याकडे सॅम्पल असतील, काही फोटो काढलेले दाखवलं मी तुम्हाला काय लिहितात म्हणून. तर बोला, 2 मिनिटं गॅप घ्या, बंद करा 2 मिनिटं.
स्टॉप करू बघ